सोबतीस हलके सावली सौना भोवती तशीही मोरपीस खूण सोबतीस हलके सावली सौना. नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर, आणि निमित्त आहे की या मालिकेने एक नवीन वळण घेतलं आहे. नेमकं हे वळण काय आहे आपण हे जाणून घेऊया ईशाकडनंच. असं तर खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिलं तुम्हा दोघांचं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. कसे आहात? थँक्यू. आम्ही मस्त आहोत. तू कशी आहेस? मी सुद्धा मस्त. सध्या एक नवीन वळण आहेत आईच्या जीवनात आणि एकंदरीत मालिकेत, त्याच्याबद्दल काय सांगशील? धक्का होता फार मोठा आणि अजूनही तो आहेच. म्हणजे अजूनही आपण सगळे त्या धक्क्यातून जातो आहे. प्रेक्षकसुद्धा मला असं वाटतं प्रोमोज आऊट झाले आहेत. सो आम्हाला बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या धक्क्यातून आम्हीही जातो आणि प्रेक्षकही जात आहेत. सो आत्ता तर तेच आहे की हळूहळू या दुःखातून कसं एकमेकांना आधार देत पुढे जाता येईल हेच आम्ही प्रयत्न करतो आहे. आईसाठी राहणं, आईसाठी आईने आत्तापर्यंत खूप स्ट्रगल्स बघितलेत आणि हा आय थिंक अशी व्यक्ती जी तिच्या सर्वात जवळची होती आत्ता, ती तिच्या आयुष्यातून गेली आहे. हे आम्हाला तिच्यासाठी उभं राहणं आता भाग आहे. सो आम्ही तिला जितका सपोर्ट करता येईल, तिच्यासाठी जितकं आम्हाला राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. ईशा सध्या इमोशनल होती आहे प्रत्येक वळणावर आईचा प्रवास बघून. एक नवरा म्हणून तुला नेहमी तिच्या पाठी खंबीर उभं राहावं लागतं. सो तुझी काय भूमिका आहे सध्या? माझी आत्ता भूमिका हीच असणार आहे जी आधीही होती. मी कायम ईशाच्या पाठीशी होतो. फक्त तिच्या ज्या काही गोष्टी आम्हाला पटत नव्हत्या किंवा त्या मला लॉजिकल वाटत नव्हत्या त्याही तिला प्रेमानेच समजावून सांगितलं. पण आत्ता जे झालं आहे, आत्ता जो अपघात झाला आहे आणि अपघातामुळे आमच्यावर जो घात झाला आहे कुटुंबियांवर, त्या घातामध्ये आम्ही सगळेच एकमेकांसाठी आहोत. ईशा काय, सगळ्याच केळकर कुटुंबीय, देशमुख कुटुंबीय आमच्यासाठी आहेत, आम्ही त्यांच्यासाठी आहोत. सो आत्ता तरी नवरा म्हणून, नवरा म्हटल्यापेक्षा एक माणूस म्हणून मी आत्ता सगळ्या कुटुंबियांसोबत असणार आहे. मॅमसाठी, अरुंधती मॅमसाठी, ईशासाठी, मी स्वतःसाठी, आजीसाठी माझ्या. सो येस, सपोर्ट त्यांच्यासाठी आणि अवेलेबल असणं हाच एक माझा पवित्र असणं आहे. आय थिंक असं कधी जेव्हा घडतं तेव्हा आपण कुटुंबात नाती म्हणजे कोण कोणाचं काय लागतं पेक्षा आपण एकमेकांसाठी उभे राहतो. ते कुटुंब म्हणून एक युनिट म्हणून उभं राहणं जास्त गरजेचं असतं. सो ती प्रायोरिटी आहे सध्या आमच्यासाठी. आई नेहमीच तुमच्या खडतर प्रवासात उभी राहिली आहे सोबत. आईने तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या, जिथे गरज पडेल तिथे कान धरलं आहे. सो असे बरेच प्रसंग या मालिकेत झालेले. सो असा लगेच कुठला आठवतो असा प्रसंग तू काय सांगशील पहिला? तिचे तर बरेच असतील कान धरण्याचे प्रसंग. अरे खूप डेली बेसिसवर कान धरण्यापेक्षा टांग खेचणे हे प्रसंग माझे जास्त आहेत. सो इथे सगळेच खूप आमचे गमतीचं वातावरण असतंच. कोणीतरी कोणाची तरी काहीतरी खेचत असतं, गंमत चालूच असते. सो ताई आणि मी तिला ताई म्हणते ऑफस्क्रीन, आणि आई तर ती माझी आहेच. सो ऑफस्क्रीन माझं काही चुकलं तर मला सांगणं, थांबवणं की थांब एक सेकंड, विचार कर, हे चुकतं आहे का, तुझा वेळ वाया जातो आहे का या गोष्टीमध्ये, एकदा विचार कर या गोष्टीचा, मला असं वाटतं, तुला काय वाटतं, हे ती मला सतत सांगत असते. आणि गंमत मजा मस्ती तर आमची सुरूच असते. पण बऱ्याचदा गायडन्स दिलं जातं. सो ते कशा प्रकारचं रिअल लाईफमध्ये सुद्धा कसं दिलं जातं हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. खूप गोष्टींमध्ये मला असं वाटतं की मी जेव्हा सुरुवात केली होती आई कुठे काय करते मी याच्यापेक्षा खूपच लहान होते. सो सगळंच तसं नवीन होतं. बऱ्याच गोष्टी कळायच्या नाही, माणसं कळायची नाही. अजून आपण आय थिंक ती गोष्ट आपण आयुष्यभर शिकतच असतो, माणसं ओळखणं आणि कसं वागायचं. पण बऱ्याच पर्सनल लाईफमधले काही सल्ले, करिअर वाईज कधी मला काही प्रश्न आले किंवा मला असं कुठेतरी मी अडले तर मला ताईचं मत जाणून घ्यायला आवडतं. आय रिली लुक अप टू हर. सो तेव्हा ती बायस न करता किंवा मला असं वाटतं सो तू हेच कर असं न करता एक तिचं मत सांगते की तू यावर विचार कर आणि मग ठरव की काय केलं पाहिजे. सो तिची एक पद्धत आहे सल्ले देण्याची, विच इज व्हेरी गुड, ज्याच्यामध्ये ती तुम्हाला सांगत नाही काय करायचं, पण ती डिरेक्शन दाखवते. हां, की हे पण आहे ते पण आहे, मला असं वाटतं तू ठर. सो ती मला पण स्वतःचं आयुष्य लीड करू देते, ॲट द सेम टाईम ती माझ्या सपोर्टला पण असते. तू काय सांगशील रिअल लाईफ आणि रिअल लाईफ अरुंधतीबद्दल? रिअल लाईफबद्दल मी आधी बोलतो कारण आम्ही बऱ्याच गोष्टींवर आम्ही खूप कनेक्ट करतो. गाणं, कविता, एक्सपिरियन्सेस, पुस्तकं ऑफकोर्स. तर
ती असे सल्ले देत नाही मला, कारण मला असं वाटतं की ती मला एका विशिष्ट लेवलचा मॅच्युअर मुलगा समजत असावी, ती समजते. आता तुम्ही तिच्याशी बोललात तर ती सांगेलच तुम्हाला. पण आमचे एक्सपिरियन्सेस शेअर करणं खूप होत असतं आणि आम्हाला हवं ते आम्ही त्यातनं वेचत असतो. तिला फुलांबद्दल बोलायला खूप आवडतं आणि मला पण बऱ्याच फुलांबद्दल माहिती असतं. तर फुलं, रंग, आमच्या अशा बऱ्याच चर्चा, गाणं त्यातल्या त्यात खूप आम्ही गाण्यावर चर्चा करत असतो. कुठले गायक बैठकीतले आम्हाला आवडतात, इंडियन क्लासिकल सिंगिंग, आणि कुठल्या गाण्याचा गाण्यापलीकडे जाऊन घेतलेला अर्थ आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो. ह्या चर्चा मला प्रचंड आवडतात आणि मला वाटतं तसंच काहीचं नातं आमचं स्क्रीनवर सुद्धा आहे. त्या गुरु आहेत माझ्या सिरियलमध्ये, आणि आत्ता त्यांनी लग्न झाल्यापासून आशुतोषसोबत त्यांनी एका आईचीसुद्धा भूमिका माझ्यासाठी त्यांनी वठवलेली आहे. तर तसंच नातं ऑनस्क्रीन पण आहे. त्यांना मी तसाच समजूतदार आणि समंजस वाटतो आणि त्यांचा इतका विश्वास आहे की त्या म्हणतात की अनिशचं काही चुकू शकत नाही. पण हो, कधी कानधरणी झालेली आहे. तर असंच आमचं लाडाचं प्रेमाचं गोड नातं आहे, ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन. तू खऱ्या आयुष्यात संगीताचं प्रशिक्षण घेतलं आहे कसं काय? असं ऑफिशियल मी प्रशिक्षण खूप घेतलं नाही आहे. मी स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे गिटार जे वाद्य मी वाजवतो आणि गाणं. सो येस. क्या बात आहे. जेव्हा ऑलरेडी कुटुंब असतं कलाकारांचं, जेव्हा म्हणजे सिरियलमध्ये जनरली, तेव्हा आपण नवीन इन होतो, तेव्हा जमवून घ्यायला थोडंसं कठीण पडलेलं सुरुवातीला, की कसं काय लगेच आपली झालेली गट्टी कसं काय केलं? आता यातला मजेचा भाग आहे की काही ॲक्टर्सला मी आधीपासून ओळखत होतो. हे माझे चांगले मित्र होते, म्हणजे ओमकार, आशुतोष, अपूर्वा, मधुराणी पण फॉर दॅट मॅटर. तर इथे जेव्हा मी पहिल्यांदा आलो, मला अजिबातच असं वाटलं नाही की अरे महाराष्ट्राची नंबर 1 मालिका आहे, पण यांचे काही असे ॲटिट्यूड असतील, इगो असतील, यांचे असं काही यांच्या पद्धती असतील, असं अजिबातच वाटलं नाही. म्हणजे ही कॉम्प्लिमेंट ईशासाठी तर आहेच, ही सगळ्यांसाठी आहे, डिरेक्शन टीमसाठी आहे, रायटरसाठी आहे आणि सगळ्या डिपार्टमेंटसाठी खरं तर. म्हणजे मलाच असं वाटायला लागलं की आपण आलो आहे खरं तर. यांचं ऑलरेडी 2 वर्षांपासून, मला जॉईन होऊन 1.5-2 वर्ष झालं आहे, यांचा ऑलरेडी एक प्रवास आहे आणि कधीतरी होऊ शकतं आपल्याला ऑकवर्ड की काय बोलायचं, कसं बोलायचं. पण असं कुणीही अजिबात मला भासवलं नाही किंवा असं मला दाखवलं नाही की ओके आम्ही आहोत हां आणि आत्ता तू आला आहे. सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून मला सामावून घेतलं आणि तसाच प्रवास आत्तापर्यंतसुद्धा सुरू आहे. आणि या कुटुंबाचा भाग व्हायचा, या मालिकेच्या अख्ख्या टीमचा सदस्य व्हायला मला अजिबात वेळ नाही लागला. सो हे खरं तर सगळं श्रेय त्यांचं आहे. आणि ऑफकोर्स तुझंही आहे, त्याचंही आहे, माझं आहेच आणि त्यानंतर त्यांचं. थँक्यू. क्या बात आहे. कुठेतरी तू तुझ्या क्राईम पार्टनरला, रील पार्टनरला, गौरीला मिस करतेस का या ओव्हरऑल प्रवासात? कारण तुम्ही गाणी गायचे सोबत, तुम्ही सोबत रील करायचे, डान्स करायचे, काय? हो ऑफकोर्स मी तिला मिस करते आणि गौरी माझी खूप चांगली मैत्रीण होती, आहे आणि राहणार आहे. सो आमचे ऑनस्क्रीन पण एक खूप मज्जा मस्तीचं नातं होतंच, जे सगळे बघायचे. म्हणजे मी तिच्यावर चिडचिड पण करायची, ईशा खूप चिडचिड पण करायची गौरीवर, भांडणं व्हायची, पण आम्ही एकत्र पण असायचो. सो ते काहीचं आमचं ऑफस्क्रीन पण होतं आहे की आम्ही भांडतो पण, एकमेकींना रुसतो पण आमची खूप छान मैत्री. सो ऑफकोर्स मी तिला मिस पण इथे मिस करते, पण अशी ती माझ्या आयुष्यात आहे. ओके. मालिकेत जेव्हा तुझं सुरुवातीचं कॅरेक्टर होतं तेव्हा ती म्हणजे लग्न नव्हतं झालं, बॅचलर होते आणि आता लग्न झालं आहे. सो ओव्हरऑल तुझं रिअल लाईफमध्ये काय आहे, म्हणजे परसेप्शन की आता मला लग्न कधी करायचं, असं काही आहे टार्गेट की कसं काय? आत्ता मला असं वाटतं की आम्हाला खूप मोठा धक्का लागला की आशुतोष गेलेत सोडून. सो आम्ही तो पचवण्याचा प्रयत्न करतो. नाही, पण मी रिअल लाईफमध्ये विचारते की जर तुला लग्न करायचं झालं मी पण तोच प्रेक्षक म्हणून आई कुठे काय करतेची 4 वर्षांपासून मी खूप मोठी ऑडियन्स आहे. सो मी तो धक्का पचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इथे उत्तर नकारलेलं आहे स्पष्टपणे. तुझं काही आहे कसं खऱ्या आयुष्यातलं लग्नच, असं काही परसेप्शन किंवा असं काही संकल्पना जर लग्न करायचं झालं तर? लग्न करायचं झालंच तर कंपॅनियनशिप हा माझ्यासाठी खूप वेगळा म्हणजे माझी काही मतं आहे त्याबद्दलची, मी शिकत असतो त्यामधनं. पण हो, म्हणजे असं काही आलंच किंवा असं काही झालंच तर तुम्हाला नक्की कळेलच. सो हा नॉर्मल उत्तर देताना मग किती मॅच्युअर साऊंड करतो, तुला कॉम्प्लेक्स नाही त्याच्यातून कधी? नाही असं काही नाही. मी म्हणजे पचवते, मी शिकत असते त्याच्याकडून. ही इज माय टीचर. क्या बात आहे. ईशा आणि अनिश सोबत आहे, दोघंही खूप छान गातात. तर जाता एक गाणं होऊन जाऊ दे. गाणं आहेच आपलं. हो, ठरलंय, म्हणजे नेहमीच आहे तुमच्यासाठी ते. सो तुमच्या दोघांचंही आवडतं कुठलंही? बरं, आत्ता आशुतोषचं पात्र जे आहे, चाचू आमचं नाही आहे, पण त्यांनी आणि आमच्या मॅमनी गायलेलं एक गाणं आहे जे मला खूप आवडतं, जे ईशालाही खूप आवडतं. तर डोक्यात तेच आलं होतं. तेच गाणं तुमचे वाईफ इथेच मॅच होतात म्हणजे बघा.
सो ते आम्ही प्रयत्न करतो येस गाण्याचा. येस. मी पहिली ओळ गाते मग Please. पुढचं तू सगळं गा. सोबतीस हलके सावली सौना भोवती तशीही मोर पीस खोण सोबतीस हलके सावली सोना. तर जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन कराल मालिकेबद्दल? प्रेक्षकांना एकच आव्हान आहे, इतकी वर्ष तुम्ही आम्हाला भरभरून प्रचंड प्रेम दिलं आहे, ह्या मालिकेला नंबर 1वर कायम तुम्ही ठेवलं आहात. तर आत्ता ही मालिका, यात आलेलं एक नवीन वळण आणि हा नवीन प्रवास एका नव्या वेळेत सुरू होत आहे. सो 18 मार्चपासून सोमवार ते शनिवार दुपारी 2:30 वाजता स्टार प्रवाहावर नक्की 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 बघा. तुम्ही बघालच पण आणि या नव्या प्रवासामध्ये तुमची साथ असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.